नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर बघा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले गेलेले आहेत. या महत्वाच्या निर्णयामध्ये नवीन सेवा एमपीएससी मध्ये समाविष्ट होणार आहेत. त्या नेमक्या किती असतील याच्या संदर्भात आहे. नवीन संवर्ग त्याच्यामध्ये ऍड केले जाणार आहेत एमपीएससी मध्ये, त्या संवर्गाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. तसंच महाजॉब्स पोर्टल आणि निपुण सेतू उपक्रम याच्याबद्दल सुद्धा अतिशय ऐतिहासिक निर्णय हा राज्य सरकारकडून घेतलेला आहे. आणि एमपीएससीच्या आता जी महाभरती होणार आहे 70,000 पदांची, त्याच्यातले 20,000 पद जे एमपीएससी मधून भरले जाणार आहेत, त्या सगळ्या पद भरतीला आता गती मिळणार आहे. म्हणजे ही भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे पुढे जाणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांनी आता झोपेत राहायचं कोणतंही कारण उरलेलं नाहीये. मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे तो अगोदर तुम्हाला दाखवतो. सगळ्या विषयावर नेमकं कशा कशा पद्धतीने बदल होणार आहेत, काय काय होणार आहे याच्याबद्दल पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्वाचं बघा, शासन सेवेतील पदाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार 13 एप्रिलचा निर्णय आहे, लक्षात ठेवा. विकसित महाराष्ट्र 2047 बरोबर आहे का, हे विजन ठेवलेलं आहे 2047 पर्यंत. या विजन नुसार विजन डॉक्युमेंट तयार केलं गेलंय की 2047 पर्यंत महाराष्ट्रामध्ये असेल तर काय काय सुधारणा केल्या पाहिजेत, कशा कशा पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवले जाणार आहेत की जेणेकरून 2047 म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत अशा प्रकारे याला अनुसरून कृती आराखडा तयार केलेला आहे. आणि एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवा अंतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153 केलेली आहे. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे आणि भरती प्रक्रिया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम सुद्धा राबवला जाणार आहे. आता हे जे उपक्रम आहेत, ह्या सेवा आहेत किंवा संवर्ग आहेत, याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने बदल होणार आहे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, ग्रुप बी ची पूर्व परीक्षा आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे. ग्रुप बी ची जरी जाहिरात आलेली असली, जागा जरी तुम्हाला 550च्या आसपास जरी वाटत असल्या तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे, फिक्स डोक्यामध्ये ठेवा. त्याच पद्धतीने ग्रुप सी ची ऍड ही ऐतिहासिक हिस्टॉरिक असणार आहे. सर्वात जास्त पद असणार आहेत. 10K प्लस मिनिमम धरूनच चला, हे का तर पुढे तुमच्या लक्षात येईल. आणि याच्यासाठी आपण सगळ्यात स्वस्त महाराष्ट्र अकॅडमीवर बॅच सुरू केलेली आहे. बॅचचं नाव आहे एकलव्य बॅच आणि ही बॅच कंबाईन ग्रुप बी सी दोन्ही परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि पीएसआय ला मुलाखत आहे म्हणून मुलाखत या सगळ्यांची एकत्रित तयारी करून घेतली जाणार. या बॅच मध्ये अतिशय स्वस्तामध्ये 1100 रुपयामध्येच ही बॅच सध्या ऑफर मध्ये सुरू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे, पीडीएफ नोट्स तुम्हाला दिले जाणार आहेत, टेस्ट असणार आहेत, झालेल्या प्रश्नाचं विश्लेषण असणार आहे आणि पर्सनल गायडन्स सुद्धा या बॅच मध्ये असणार आहे. महाराष्ट्र अकॅडमीवर आहे आणि युपीएससी एमपीएससी तून निवडलेले तसंच मुलाखतीत दिलेले अनेक वर्ष शिकवण्याचा अनुभव असणारे मार्गदर्शक शिक्षक हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे बॅचचा 100% तुम्हाला फायदा होईल. आता पहिला मुद्दा बघूया, संवर्ग संख्या. आता संवर्ग म्हणजे काय असतं, जसं की कंबाईन संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आलेली आहे. याच्यामध्ये 3 पदांची जाहिरात आहे या वर्षीच्या जाहिरातीमध्ये. पोलीस उपनिरीक्षकची आहे पीएसआय ची, त्यानंतर एएसओ ची आहे आणि एसटीआय ची आहे. म्हणजे 3 संवर्गासाठी भरती प्रक्रिया आहे. म्हणजे एका पदाची जाहिरात म्हणजे एक संवर्ग असतो. म्हणजे तिघाची मिळून संयुक्त ही परीक्षा आहे. जर ग्रुप सी ची परीक्षा बघितली तर त्याच्यामध्ये काय काय रे, एक तर महसूल सहाय्यक, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक, त्याच्यानंतर उद्योग निरीक्षक, त्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर, असे वेगवेगळे पद आहेत. हे 4 संवर्ग आहेत वेगवेगळे. अशा प्रकारे हे संवर्ग आहेत, लक्षात येते. आणि असे एकूण एमपीएससी किती संवर्गासाठी आतापर्यंत भरती प्रक्रिया राबवत होती? 53. म्हणजे वेगवेगळ्या 53 पोस्ट साठी आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू एमपीएससी भरती प्रक्रिया राबवत होती. आता 53 वरून संवर्गाची संख्या झालेली आहे 153. म्हणजे आता या वर्षीपासून एमपीएससी वेगवेगळ्या 153 विभागाच्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे सरळ सेवेचे गट क पर्यंतचे सर्वच्या सर्व पद जवळपास एमपीएससी मार्फतच भरले जाणार आहेत. म्हणजे आता संवर्ग वाढणार आहेत, याचा अर्थ एमपीएससीच्या जाहिराती सुद्धा वाढणार आहेत. तुम्ही म्हणाल अजून आता पुढे केडर बकेटिंग बद्दल सुद्धा बोलतो ज्यावेळेस पुढचा मुद्दा येईल तेव्हा. म्हणजे संवर्गाची संख्या ही वाढणार आहे, हे सर्वात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 153 संवर्ग होणार आहेत. म्हणजे वर्षभर भरमसाठ एमपीएससीच्या जागा असणार आहेत.
आणि जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्यांना सुद्धा आता एमपीएससीच हत्यार उचलावं लागणार आहे. म्हणजे काय, तर एमपीएससी पॅटर्नला अनुसरून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा नवीन सेवा. नवीन सेवा कशा पद्धतीने घेतल्या जाणार आहेत आता तुम्हाला सांगतो. एक तर संयुक्त गट ब पूर्व परीक्षा असते, राज्यसेवा पूर्व परीक्षा असते आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षा असते. ह्या 3 ढोबळ मानाने जास्तीत जास्त विद्यार्थी देतात, म्हणून त्याच्याबद्दल आपण बोलतोय. आता याच्यात ग्रुप बी आणि सी मध्ये सध्या जेवढे संवर्ग आहेत, 8 संवर्गाची परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून घेते. तर मग याच्यामध्ये आता काय केल्या जाणार आहेत, नवीन सेवा ऍड केल्या जाणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, नवीन सेवा म्हणजे आता कंबाईनची जी परीक्षा आहे पूर्व परीक्षा, ही आता 3 संवर्गासाठी जरी जाहिरात असली तरी भविष्यामध्ये याच्यात आणखी 5, 6, 10, 15 आता एमपीएससी त्याच्यावर काम करते, ती संवर्ग ऍड होऊ शकतात. आणि एका संवर्गाच्या 100 जागा जरी धरल्या आणि 10 संवर्ग जरी ऍड झाले तरी सुद्धा 1000 जागा तर सहज वाढतील. म्हणजे बघा, ग्रुप बी ची जागा ऍड सुद्धा 1000 प्लस असणार आहे, ग्रुप सी ची तर 10,000 प्लस एवढी जाहिरात येणार आहे. कारण की सेवा ग्रुप बी आणि सी मध्ये वाढणार आहेत, नवीन संवर्ग येणार आहेत आणि त्यापैकी 153 संवर्गापैकी काही संवर्ग हे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये जातील. आणि काही जे वरचे पद आहेत, बरोबर आहे का, राजपत्रित पद राज्यसेवेमध्ये जातील की ज्याला डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने म्हणजे नवीन सेवा सुद्धा ज्या आहेत त्या परीक्षा, याच्यामध्ये जे 153 संवर्ग असणार आहेत, एमपीएससी मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्याच्यापैकी अनेक संवर्ग ज्या जुन्या परीक्षा चालू आहेत त्या परीक्षेमध्येच ऍड होणार आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यासोबतच मग राहिलेल्या संवर्गासाठी काय केलं जाणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा पाठीमागच अधिवेशनामध्ये स्पष्टीकरण आलेलं आहे. त्याच्यासाठी काय केलं जाणार आहे, केडर बकेटिंग. आता तुम्ही म्हणाल केडर बकेटिंग म्हणजे काय केलं जाणार आहे, तर केडर बकेटिंग ही संकल्पना आहे. याच्यामध्ये काय केलं जाणार, एका संवर्गासाठी किंवा एका पदासाठी एकच जाहिरात येणार नाही, तर समान दर्जा असणारी, समान वेतन श्रेणी असणारी, क्वालिफिकेशन समान असणारे जेवढेही काही पद असणार आहेत की जे ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये टाकले जाणार नाहीत, अशा अनेक संवर्ग एकत्र करून त्याच्यापासून आणखी एक सरळ सेवा संयुक्त परीक्षा राबवली जाणार. याला म्हटलं जातं केडर बकेटिंग. याच्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये माहिती दिलेली. म्हणजे या तिन्ही परीक्षा, जुन्या ज्या चालू परीक्षा ग्रुप बी, ग्रुप सी आणि स्टेट सर्व्हिस, या तिन्ही परीक्षा सोडून इतर जे आहेत ते इतर सुद्धा एका विभागासाठी एकच परीक्षा असं एमपीएससीचं धोरण नसणार आहे. कारण त्याला मग खूप वेळ लागतो आणि प्रक्रिया सुद्धा खूप अवघड जाते. विद्यार्थ्यालाही 4-5 जाहिरात आल्या की 4-5 साठी वेगळे फॉर्म भरा, फीस वेगळी भरा. त्यासाठी समजा 5-6 वेगवेगळ्या पोस्टसाठी एकच जाहिरात आली तर एकदाच फीस भरून तुम्ही 5-6 साठी एकच परीक्षा देऊ शकता. अशा प्रकारे काय केलं जाणार आहे, सुलभीकरण केलं जाणार आहे. म्हणजे 153 पैकी काही संवर्ग हे नवीन सेवा म्हणून ग्रुप बी, ग्रुप सी राज्यसेवेमध्ये ऍड होतील आणि जे शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यासाठी केडर बकेटिंग करून वेगवेगळ्या आणखी नवीन परीक्षा एमपीएससी मार्फत राबवल्या जाणार आहेत. याच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. महत्वाचा निर्णय, तर खूप अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी याच्यासाठी मी तुम्हाला डिटेलिंग सांगतो. ही व्हिडिओतली माहिती तुम्हाला पटत असेल, समजत असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना जे तयारी करतात त्यांना सुद्धा शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढची आहे संकल्पना निपुण सेतू. हा अतिशय छान उपक्रम राज्य सरकार राबवत आहे. याच्या अगोदर अनेक विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाबद्दल मागणी होत होती. आता निपुण सेवा उपक्रम काय आहे, निपुण सेतू, माफ करा, युपीएससीने याच्या अगोदर प्रतिभा सेतू नावाचा उपक्रम सुरू केला होता आणि याच्या धर्तीवरच राज्य सरकारने आता एमपीएससी साठी निपुण सेतू उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमामध्ये काय होणार आहे तुम्हाला सांगतो. आता बघा, एमपीएससी ची समजा एखादी पूर्व परीक्षा देऊन मुख्य परीक्षा दिली, नंतर मग ग्राउंड दिलंय, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण दिलाय, पण थोड्या मार्काने राहिलेले विद्यार्थी, हे विद्यार्थी अपयशी झाले म्हणजे हुशार नसतात असं आहे का रे? नाही, कधी कधी लकचा सुद्धा फॅक्टर असतो, त्याच्यापेक्षा कमी हुशार विद्यार्थी सुद्धा लागून जातात, असंही होतं कधी कधी. म्हणजे काय आहे रे, असे जे विद्यार्थी ज्यांनी एमपीएससी ची मुख्य परीक्षा दिलेली आहे, मुलाखत दिलेली आहे, त्यांना कुठंतरी आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट आहे आणि त्यांना कुठंतरी हातभार लागावा म्हणून खाजगी ज्या वेगवेगळ्या संस्था, कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. कारण त्यांनी मेन्स परीक्षा दिली म्हणजे हुशार आहेत, मेन्स इंटरव्ह्यू दिलेला आहे म्हणजे हुशार आहेत. असे हुशार असताना सुद्धा अनेक विद्यार्थी पुन्हा पुन्हा अपयशी होतात. नशिबाचा भाग म्हणा, काही छोट्या मोठ्या गोष्टी चुकून म्हणा, पण त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी नसते.
अशा विद्यार्थ्यांना संधी म्हणून हे पोर्टल सुरू केलेलं आहे, निपुण पोर्टल. आणि या महाजॉब निपुण सेतू उपक्रम आणि याच्यासाठी महाजॉब्स पोर्टल सुरू केलं जाणार आहे. या महाजॉब पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता आणि त्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी असेच एमपीएससीची तयारी करताना वय बाद झालंय किंवा आता एमपीएससीची तयारी बंद करायची पण आता रोजगाराची दुसरी सुविधाच उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी चांगले चांगले खाजगी क्षेत्रामध्ये जॉब्स उपलब्ध करून देण्यासाठी ही निपुण सेतू उपक्रम महाजॉब्स पोर्टलद्वारे राबवला जाणार आहे. आणि एमपीएससी ची प्रक्रिया गतिमान व्हावी याच्यासाठी महाजॉब्स पोर्टलचे सुद्धा कमीत कमी लोकांची मदत घेत कमीत कमी लोकांची मदत घेत महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून काय केलं जाणार की भरती प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. हे पोर्टल सुद्धा भविष्यामध्ये एमपीएससी सोबत खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय एमपीएससी मार्फत गेलेले आहेत आणि एमपीएससी राज्य सरकार मार्फत घेतलेले आहेत, एमपीएससी मार्फत ते राबवले जाणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांनी आता कोणतंही दुर्लक्ष करू नका. अनेक विद्यार्थी असतात अजून कशातच काही नाही, काहीच ठराना, कशाचा अभ्यास करू, बिलकुल नाही. ही संधी पुन्हा नाहीये. एवढे पदाची मेगा भरती पुन्हा लवकर येईल याची गॅरंटी नाहीये. सगळ्या विभागाचे नव्याने आकृतीबंध येत आहेत, त्याच्यामुळे सगळ्या विभागाच्या आकृतीबंध त्याच्यातून रिक्त पद आणि ते पुन्हा एकत्र भरले जाणार 70,000 पदाची मेगा भरती या वर्षामध्ये. त्यामुळे संधी खूप चांगल्या आहेत आणि जे एमपीएससी ग्रुप बीसी ची तयारी करतायत याच्या भरपूर जागा असणार आहेत, याच्या संवर्ग ऍड होणार आहेत, नवीन सेवा ऍड होणार आहेत, त्यामुळे खूप संधी असणार आहे. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. आणि हीच बॅच एमपीएससी सर्व सेवेची जी तयारी करणार आहेत त्यांना सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य दोन्ही पण आहे. म्हणजे तुमचा भाषेचा सुद्धा अभ्यास इथंच होणार आहे, इंग्रजी मराठीचा. अशा प्रकारची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाचा कालावधी आहे, पीडीएफ नोट्स, सराव टेस्ट, प्रश्नांचं विश्लेषण आणि स्पेशल पर्सनल गायडन्स अशा सगळ्या सुविधा असणारी पीएसआय, एसटीआयएसओ, टॅक्स असिस्टंट, लिपिक, एक्साइज सर्व पदांसाठी ग्रुप बी आणि सी मधल्या म्हणजे सध्या आहेत त्या पण आणि जे संवर्ग ऍड होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर असणार आहे. दर्जेदार टीम तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. बॅच सर्वात महत्वाचं म्हणजे स्वस्तात आहे. पूर्व आणि मुख्यची एवढ्या स्वस्तात बॅच कोणी उपलब्ध करून देत नाही. आपण देतोय 1100 रुपये एवढी फक्त ऑफर मध्ये. फीस चालू आहे, सध्या ऑफर चालू आहे, तर फायदा करून घ्या. काय अडचण असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9158585909 यावर मेसेज करू शकता. बॅच घेण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमी ऍप जे आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करा, 100% फायदा होईल. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि व्हिडिओ अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या एमपीएससी फॅक्टरी या युट्यूब चॅनलवर येत राहणार आहेत. ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर लवकरात लवकर पोहोचवायचे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन दाबावं लागेल. बाकी कमेंटमध्ये तुमचे प्रश्न असतील तर नक्की सांगा. धन्यवाद.